मला प्रेमानं बरेच बोलतेस ना ग. तुझं आणि बाबांचं बोलणं चोरून पोटातच ऐकलं. विशेष आजी आजोबांची इच्छा नाही ग माझा जन्म व्हावं म्हणून. सांग नाही, सांग ना. बाबा, तुम्हाला आवडते तुमची लाडकी बघायला? बाबांची पोर लाडकीच असतात ना हो. आणि मी तुमची लाडकीच पोर आहे ना हो. तुम्ही का नाही नेत ना मुलं दवाखान्यात? किती मोठमोठ्या मशीन होत्या तिथे, आणि त्यातून मी किती छान दिसत होते ना. सांगा ना बाबा, सांगा ना. ए आजी, तू पण एक लेक म्हणूनच जन्माला आलीस ना. मग माझं स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करणार? आई, मला समजते ग तुझी कोण दिली तुझी गुस्मन, पण मी काही त्रास देणार नाही. खर्चाचं म्हणशील तर अजिबात त्रास देणार नाही. मला नवीन कपडे नको. मी त्यांचे जुने कपडे घालीन, शाळेत जाईन, त्यांचे जुने दप्तरे वापरीन. बाबांना जरासं काही त्रास होऊ देणार नाही गाय. हाय आजी, मग काय म्हणते? आपल्या वंशाला दिवा पाहिजे. आता मला तोच सांग, मुलगा जरी वंशाचा दिवा असला, मुलगी त्या दिव्याची वातच आहे ना. मग असा भेदभाव का गाई? सांग नाही, सांग ना. बाबा, मारू नका. आजी, मारू नकोस. आई, वाचव मला. आई, वाचव मला. आई, वाचव मला. आई, वाचव मला.